मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले फुलंब्रीचे माजी आमदार विद्यमान खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी प्रथमच त्यांच्या मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन आभार दौरा पूर्ण करताना आभार व्यक्त करत आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपला आमदार निवडून द्या असं सांगत दिल्लीचा निधी मी खेचून आणील, परंतु तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी पुन्हा एकदा आपला आमदार निवडून द्या अशी भावनिक साद घालण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ हे जालना लोकसभा मतदारसंघात असून ज्याप्रमाणे तुम्ही मला निवडून दिलं त्याचप्रमाणे आपल्या विकासासाठी आपला आमदार असल्यास दिल्लीवरून आलेला निधी सरळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरा आमदार असल्यास अडचण निर्माण होईल, तेव्हा विकास कामासाठी अडचण येऊ देऊ नका, कारण विधानसभेला सत्ता आपलीच येणार आहे असं खासदार कल्याण काळे यांनी आभार दौऱ्यादरम्यान वडोद बाजार येथील मतदारांना बोलताना व्यक्त केलं। यावेळी विलास अवताडे, प्राध्यापक मोहन देशमुख, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, सुदाम मते, पंढरीनाथ जाधव, संतोष मेटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। 10 वर्ष झाले आपल्या तालुक्याला आमदार नाही आणि 15 वर्ष झाले आपल्या तालुक्याला खासदार नाही। जालन्याचा खासदार निवडून देण्याचं काम आपण 15 वर्ष केलं, पण जालन्याला फुलंब्रीचा खासदार निवडून द्यायचं काम पहिल्यांदा झालं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता आपल्या घरातला माणूस खासदार झाला हे या ठिकाणी मला नम्रपणे सांगितलं पाहिजे। इतके दिवस आखिर वो उधर का रहता और आपणच रहता, आणि म्हणून आपण सगळ्यांनी यावेळेला मोड बांधली आणि मी सगळ्या तालुक्यात फिरू शकलो नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। तुम्हीच आजूबाजूच्या गावात गेले, नेते मंडळी गेली, त्या नेते मंडळीने विनंती केली आणि लोकांनी ती विनंतीला मान दिला आणि आपल्याला मतदान केलं आणि 1,10,000 मताच्या फरकाने आपण मला लोकसभेमध्ये पाठवलं। ही मोठी गोष्ट आपल्याकडून झाली, म्हणून मी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जी काही कामं वडोद बाजारचे असेल, आपल्या सर्कलचे असतील, आपल्या परिसरातील असतील, ते निश्चितपणाने इथून पुढच्या काळात आपण काम करू। प्रतिनिधी दादासाहेब काळे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।